तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशनल क्लासेस। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 7 जुलै 2024 म्हणजेच रविवारी जो नवी मुंबई या ठिकाणी पोलीस भरतीचा पेपर झाला त्यामधील गणिताच्या भागाचं विश्लेषण पाहणार आहोत। पार्ट फर्स्ट याआधीच मी टाकलेला आहे, जर तुम्ही तो पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही जाऊन पाहू शकता। आणि जर तुमचा येणाऱ्या दिवसामध्ये पेपर असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर नक्कीच तुम्हाला त्याची मदत होईल। बघा पहिला प्रश्न 45 बघा या ठिकाणी सांगितलंय खालीलपैकी विसंगत घटक ओळखा, म्हणजे आपल्याला वेगळा असा घटक ओळखायचा आहे। जर तुम्ही व्यवस्थित विचार केला तर बघा ए नंबर रायगड, बी नंबर जंजिरा, सी नंबर प्रतापगड आणि डी नंबर सिंहगड। आपल्याला काय करायचं असतं बघा, 4 पैकी 3 मध्ये रिलेशन शोधायचंय। जर 3 मध्ये रिलेशन असेल तर चौथा घटक हा वेगळा असतो। जर तुम्ही विचार केला तर रायगड, प्रतापगड आणि सिंहगड हे जे किल्ले आहेत ते डोंगरामध्ये वसलेले आहेत आणि हा जो जंजिरा आहे बघा तो पाण्यामध्ये आहे, म्हणजेच बघा वेगळा घटक बी जंजिरा असेल, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर असेल। आता पाहूया प्रश्न क्रमांक 46 बघा या ठिकाणी सांगितलंय खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही, लीप वर्ष कोणतं नाही ते आपल्याला ओळखायचंय। आता अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये चुका केलेल्या असणार, सर्वांना कंडिशन ही माहित आहे की लीप वर्ष जर असेल तर त्याला 4 ने भाग जातो, पण ही कंडिशन कोणाला माहित नाही की बघा जर लीप वर्ष असेल आणि ते जर 100च्या पटीत असेल तर त्याला 400 ने देखील भाग जावा लागतो। बघा 1980 चा विचार केला तर ते 100च्या पटीत नाही, पण त्याला 4 ने भाग जातो, ते लीप वर्ष आहे। बघा 1600, 1800 आणि 2000 हे 100च्या पटीतील लीप वर्ष आहेत, म्हणजे बघा 100च्या पटीतील आहेत आणि जर त्याला 4 ने आणि 400 ने देखील भाग जात असेल तरच ते लीप वर्ष आहे। मग 1600 ला 4 ने आणि 400 ने भाग जातो ते लीप वर्ष आहे। 2000 ला देखील बघा 4 ने आणि 400 ने भाग जातो ते देखील लीप वर्ष आहे। पण जर 1800 चा विचार केला तर ते 100च्या पटीत आहे, त्याला 4 ने भाग जातो पण 400 ने भाग जात नाही, म्हणजे लीप वर्ष नाही, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर होतं। आता पाहूया प्रश्न क्रमांक 44 बघा या ठिकाणी सांगितलंय प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा। हे जे प्रश्नचिन्ह आपल्याला दिलंय त्या जागी येणारी संख्या आपल्याला ओळखायची। जर व्यवस्थित विचार केला तर बघा या ठिकाणी 27 आणि 8 मध्ये काहीतरी रिलेशन आहे, त्यावरून बघा 24 आलाय। त्यानंतर बघा 125 आणि 4 मध्ये रिलेशन आहे, त्यावरून 20 आला। त्यानंतर प्रश्नचिन्ह आणि 5 मध्ये रिलेशन आहे, त्यावरून 30 येतो। व्यवस्थित विचार केला तर बघा 27 जर आपण घनमुळात घेऊन गेलो घनमुळात, तर बघा 27 चं घनमूळ हे 3 येतं आणि जर 3 आलं तर बघा 3 ला जर ह्या 8 ने गुणलं, बघा या 3 ला जर 8 ने गुणलं तर 3 8 24 होतात। जर 125 ला घनमुळात घेऊन गेलो तर बघा 125 कोणाचं घनमूळ आहे तर ते 5 चं, आणि 5 ला ह्या घनमुळाला जर 4 ने गुणलं तर 5 चौक 20 होतात, या ठिकाणी 20। आणि जर तिसऱ्याचा विचार केला तर बघा प्रश्नचिन्हाच्या जागी अशी संख्या घ्यायची ज्याचं घनमूळ बाहेर काढल्यानंतर त्याचा गुणाकार 5 सोबत केल्यावर 30 येतो, बरोबर। मग जर बघा बाहेर जर घनमूळ 6 पाहिजे, 6 पंचे 30 होतात, मग 6 आतमध्ये 6 घनमुळात जाताना किती होणार बघा, तर 6 चा आपल्याला 3 वेळेस गुणाकार करावा लागेल। 6 6 36, 36 + 216, म्हणजे बघा 216 चं घनमूळ हे 6 असेल आणि 6 चा गुणाकार या 5 सोबत केल्यानंतर 30 येतात, म्हणजे 216 याचं उत्तर असेल, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर असेल। विद्यार्थी मित्रांनो आता बघा प्रश्न क्रमांक 52 बघा या ठिकाणी सांगितलंय खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही। आपल्याला मूळ संख्या कोणती नाही या पर्यायांपैकी ओळखायचंय। जर मूळ संख्येचा विचार केला तर मूळ संख्या ती असते जी कोणत्याच संख्येच्या पाड्यात येत नाही। मग जर पहिलेचा विचार केला तर 71 कुणाच्याच पाड्यात येत नाही, 73 कुणाच्याच पाड्यात येत नाही, 79 कुणाच्याच पाड्यात येत नाही, म्हणजे या सर्व मूळ संख्या आहेत। पण आपल्याला काय शोधायचंय बघा, आपल्याला शोधायचंय मूळ संख्या कोणती नाही। मग जर 77 चा विचार केला तर 77 बघा 7 च्या पाड्यात येतो, 7 1 7, 7 1 7, म्हणजे बघा 77 ही मूळ संख्या नसेल, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे याचं उत्तर असेल। जर प्रश्न क्रमांक 53 चा विचार केला तर बघा खालीलपैकी अवास्तव संख्या कोणती विचारलंय। अवास्तव म्हणजे जी वास्तव नाही। आता वास्तव संख्या कोणत्या नसतं ते लक्षात ठेवा। जर एखादी संख्या रूट मध्ये असेल, एखादी संख्या समजा 7 नावाची रूट मध्ये असेल पण तिच्यासोबत जर मायनस असेल, म्हणजे कोणती अशी संख्या जी रूट मध्ये आहे, कोणती अशी संख्या जी रूट मध्ये आहे पण ती मायनस मध्ये आहे तर ती अवास्तव संख्या असते। मग पर्यायामध्ये फक्त सी नंबरला असं दिसतंय, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर असेल। विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया प्रश्न क्रमांक 54 बघा या ठिकाणी एक पदावली दिली आणि ती आपल्याला सोडवायची आणि तिचं उत्तर काढायचं। आता पदावलीचा विचार केला तर त्यासाठी बघा बॉडमास हा रूल असतो। बॉडमास म्हणजे काय, आधी ब्रॅकेट सोडवायचं, मग डिव्हिजन, मग मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन, म्हणजे कंस, भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी। मग आता या ठिकाणी कंस कुठे दिसतो बघा, या ठिकाणी 3 कंस आहे, 1 त्यानंतर हा 2 आणि हा संपूर्ण 3। मग आधी आतला कंस सोडूया बघा, आतमध्ये काय आहे 107 वजा 124 आहे। मग 107 आणि 124 चा जर विचार केला तर बघा 107 वजा 124, 107 मधून 124 जात नाही, 124 मधून जर 107 वजा केले तर जातात बघा, आणि ते किती येतं बघा 17। त्यानंतर दोघांपैकी मोठा कोण आहे तर बघा 124, म्हणजे याला मायनस साइन येऊन जाईल, या ब्रॅकेटचा विषय संपला। बाहेर बघा -25 होताच, त्यानंतर या ठिकाणी बघा प्लस 108 वजा 108 तर होताच, त्यानंतर या ठिकाणी बघा या ब्रॅकेटच्या बाहेर देखील अधिक वजा 325 तर होताच।
मग जर आता अजून विचार केला तर बघा हा मायनस आणि ब्रॅकेटमध्ये गुणाकार म्हणजे मायनस मायनस प्लस होणार. मग मायनस मायनस प्लस तर बघा 25 आणि 17 किती होतात? 7 आणि 5 12, हातचाला 1, त्यानंतर 2 आणि 1 3 आणि 1 4 42 आणि मायनस मायनस तर प्लस झालं. त्यानंतर बाहेर बघा प्लस आणि वजा 108 तर आहेच. त्यानंतर बघा या ठिकाणी प्लस वजा 325. मग बघा 108 आणि 42 यांच्या दोघांमध्ये याचं चिन्ह प्लस याचं मायनस वजा बाकी होणार. मग 108 मधून 42 गेले तर किती येतात बघा करूया. 8तून 2 गेले किती राहतात 6, 0तून 4 जात नाही मग इकडून आजचा घेऊ, इथं 0 या ठिकाणी 10, 10तून 4 गेले 6 आणि बघा 108 मोठा होतो म्हणून याला मायनस. त्यानंतर बाहेर बघा प्लस तर होताच आणि अलीकडे वजा 325 तर होताच. जर पुढे आपण गेलो तर बघा प्लस मायनस मायनस 66 आणि वजा 325. बघा या दोघांचं चिन्ह सारखं आहे म्हणजे बेरीज होणार. वजा 325 आणि वजा 66 बघा 391 होतात आणि या ठिकाणी 325 मोठा आहे म्हणून मायनस म्हणजे वजा 391 याचं उत्तर झालं. म्हणजे पर्याय क्रमांक हे त्याचं उत्तर झालं. विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया प्रश्न क्रमांक 55. बघा या ठिकाणी एक रोमन अंकामध्ये सम दिलाय म्हणजे पदावली सारखं दिलंय आणि आपल्याला त्याचं उत्तर काढायचं. जर व्यवस्थित विचार केला तर बघा हा जो अंक आहे बघा x म्हणजे 10, त्यानंतर हा x म्हणजे 10 आणि v ट्रिपल आय म्हणजे 8. 10 आणि 10 20 आणि 8 28 होतात. त्यानंतर वजा बघा iv म्हणजे 4, त्यानंतर बघा पलीकडे भागाकार ट्रिपल आय म्हणजे बघा 1 2 3 3. त्यानंतर बघा मग 28 मधून 4 गेले तर किती येतात? 24 येतात आणि भागिले 3 आहे मग 3 8 हे 24 होतात. उत्तर आपलं 8 आलंय. पण बघा 8 आपल्याला रोमन अंकामध्ये पाहिजे मग या ठिकाणी आपण पाहिलं v ट्रिपल आय म्हणजे 8 असतो म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असेल. आता बघूया प्रश्न क्रमांक 56. बघा या ठिकाणी सांगितले खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे म्हणजे या 4 पर्यायांपैकी अयोग्य म्हणजे चुकीची जोडी आपल्याला ओळखायची. जर आता पहिल्या पर्यायाचा जर विचार केला तर बघा a चा शून्य घात बरोबर हे असं दिलंय. आता याचा जर व्यवस्थित तुम्ही विचार केला आणि तुम्ही जर प्रॉपर्टीज वाचल्या असेल तर बघा कोणत्याही संख्येचा शून्य घात याचं उत्तर 1 असतंय आणि या ठिकाणी बघा a चा शून्य घात याचं उत्तर a दिलंय पण a चा शून्य घात याचं उत्तर 1 असतंय आणि कोणतीही संख्या जिचा घात शून्य आहे तिचं उत्तर 1 असतंय. म्हणजे बघा हा पर्याय चुकलेला आहे म्हणजे हेच हे आपलं उत्तर असेल. जर पुढे गेलो तर बघा b a raised to x into b raised to x आणि जर याला लिहायचा प्रयत्न आपण केला तर याला आपण a into b आणि दोघांचं पॉवर सेम म्हणून ब्रॅकेट देखील करू शकतो जे की पुढे दिलंय. नंतर बघा जर वरती पॉवर a raised to x असेल तर हा जो x आहे तो खाली जाताना मायनस होतो म्हणजे हे देखील बरोबर आहे. आणि जर याचा विचार केला तर बघा बेस सेम आहे आणि दोघांमध्ये भागाकार आहे. बघा a नावाचा बेस आहे आणि वरती दोघांमध्ये भागाकार आहे. जर बेस सेम असेल आणि भागाकार असेल तर बघा वरचे जे पॉवर असतात ते मायनस होतात म्हणजे हे देखील बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक हे आपलं उत्तर असेल.